काय म्हणतात रोगमुक्त व्हायचंय, बरोबर, पण ते कसं व्हायला पाहिजे ना, ते कसं व्हायचं ते समजून घेऊन आपण. तर त्याच्या आधी मी तुम्हाला ह्यातनं मुक्त होण्यासाठी प्रत्येक गोष्ट स्वतःची फॅमिली कशामध्ये काम करते की बाबा तुम्हाला मी सांगितलं की विना लाठी 100 वर्ष आयुष्य औषध मुक्त केले, पण यासाठी आपण कशामध्ये काम करतो. सरांनी जसं सांगितलं योगाच्या माध्यमातून आपण काम करतो. हे माझं लौकिक होतं, पण माझं शरीर किती महत्वाचं आहे, माझं त्याच्याकडे लक्ष नव्हतं आणि 2004 ला मला स्वतःला कॅन्सर डिटेक्ट झाला. मदत का भावायला घ्या, जेवढं तुम्ही मदत करशील ना तेवढं तुम्हाला त्याचा प्रिन्सिपल फ्लो मिळत जातो. ते तुम्हाला थोडक्या भाषेत सांगितलंय, असं काय जात नाही, तो एकदम सिंपल आहे. आणि पहिले मला ज्यांनी लिंक दिली मालती दांडेल त्यांना प्रथम थँक्यू म्हणते, कारण त्यांच्यामुळे मला ही शताब्दी फॅमिली मिळाली. कारण त्याच्या अगोदर मला अल्सरेटस कोलायटिस पण अल्सर झालेला आणि मला चिकनगुन्या झाला. त्यानंतर मला तिथून आतापर्यंत मला स्वेलिंग फेब्रुवारीपर्यंत माझ्या पूर्ण बॉडीला आरोग्याच्या बाबतीत मी योग पंडित आहे, योग प्राध्यापक आहे, नॅचरोपॅथिस्ट आहे, योग रत्न आहे. गेली 38+ वर्ष झाले आम्ही लोकांना योगा शिकवायला. शिंदे आहे. मला हेल्थ चॅलेंजेस म्हणजे मला खूप ऍसिडिटीचा त्रास होता आणि स्पाईनचा पण त्रास होता. प्रत्येक 2 महिन्याला मी हॉस्पिटलमध्ये जाऊन इंजेक्शन वगैरे केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की पासून शुगर होती 250-300 असायची आणि बीपी पण सुरू झालं त्याच्याबरोबर. पण आता मी 6 वर्ष झालं याला जॉईन आहे. आरोग्य जसं प्रिया करडी, मी शतायुषी फॅमिलीशी 3 वर्ष झालं जॉईन आहे. माझं वाढलेलं माझं वजन होतं 110 किलो, आता माझं आहे 80 kg. माझं 30 किलो वजन कमी झालेलं आहे. वजन कमी करण्याची प्रोसेस आहे, प्रोसेसमध्ये पण 30 किलो कमी होणं सुद्धा थोडंसं हे नाही आहे. बघा, मी परदेश दौरा केलो, हे केलो, हे मला पण करायची इच्छा झाली होती. आणि ज्यावेळी इच्छा झाली त्यावेळी मी कार्यक्रम बघितल्यानंतर मी ताईंना सांगितलं की मला हे करायचं आहे आणि करायचं आहे म्हणून मी झाल्या घरातली म्हटले तर जरा केलेलं कष्ट कमी होतं की नाही, तसं डिवोटेड लोकांना काम करायला लागले. त्यावेळेला हे माहिती नव्हतं मला. तुम्ही पण डोके, आज आम्ही लोक 11.5 वर्ष झालं काम करत असतो. मला काय प्रॉब्लेम आहे, मला आई वडिलांनी माझ्या जॉईन केलं. मला असं वाटायचं की मी नॉर्मल आहे म्हणून. माझं वजन 103 किलो होतं आणि मला बरेच त्रास पण होते, पण आपण अशा लोकांबरोबर राहतो की माझं पण पाय नाही असंच असतं ते. मग मला असं वाटायचं की माझं पण बरोबर आहे, कारण शतायुषी माझं वजन 102 किलो, डॉक्टरला 102 किलो तयार पण नाही करत. त्याच्यामुळे रोजच्या रोज आपल्या आहारात प्रोटीन असणं गरजेचं आहे. आता रोजच्या रोज आपल्या आहारात प्रोटीन असणं गरजेचं आहे, तर ते किती असायला पाहिजे? ते किती असायला पाहिजे म्हटलं तर आपल्याला आपल्या प्रत्येक किलोच्या मध्ये 1 ग्रॅम प्रोटीन असणं गरजेचं आहे. आता सर तुमचं वजन किती आहे? 73 म्हटलं ना? 79. आता सरांनी रोज बच्चों से करे प्यार और डायनोसिक से नहीं करेगा इनकार. लक्षात मुलांना आपण देता, तुम्ही काय काय देता बघा, दुधात घालून गुडगुड फिरवता, हे रोज द्यायला चालू करावं. हे तुम्ही जर त्याला मुलांना कसं केलं गेले त्यांच्या हातवर गेले की बाबा आपल्याला चेंजेस करायचे, पण शेवटी महत्वाचा पार्ट कुठे येतो की फॅमिली सगळ्या. मग आम्ही काय म्हणतो की बाबा जिथं आपल्याला हे स्वस्त आणि कसं खाता येईल आणि एक्झॅक्टली काय आहे याची माहिती जर आपण घेतली, आणि स्वस्त कसं खाता येईल आणि चांगली अपॉर्च्युनिटी कशी भेटेल हे आपण समजून घेऊया. आणि कोणाकडून समजून घेणार आहे, जसं आपण मी काय सांगितलं की बाबा जसं सरांनी एक मिनिट, काही लोकांना इथं पण असू शकेल, मी रोज फिरायला जाते, मला होता, मी रोज योगा शिकवते, मी योग पंडित आहे, योग प्राध्यापक आहे, एवढी साधना करते, 40 एकर शेती आहे, घरात म्हणजे घरचं एवढी फळांची झाडं आहे, सगळं घरचं खाते, धान्य घरचं, भाज्या घरच्या, आणि जनावर आहेत, अजून माझ्याकडे 7 जनावर आहेत. रोजचं भागदौड असते आपली, तर आपण रोज जॉईन होणार आहे ते म्हणजे ऑनलाईन कसं मी जसं मगाशी म्हटलं झूम वर्कप्लेस, आपल्या मोबाईलमध्ये झूम वर्कप्लेस डाउनलोड करायचं. कोणाला येत आहे तरी डाउनलोड करून घ्या, आणि कोणाला येत नसेल ते बाहेर रजिस्ट्रेशनला बसलेले असतील लोक, त्यांच्याकडून करून घ्या की बाबा झूम वर्कप्लेस कसा डाउनलोड करायचं. आणि ज्यांचा जर तुम्हाला कॉल आला असेल ना त्यांना फक्त एकदा मेसेज करा, थँक्यू. बिफोर आपलं वाईट व्हायच्या आधी आपल्या मुंबईच्या
ठाण्यातल्या 2 जणांचं रिकग्निशन करायचं, ते 50% पोहोचलेले आहेत. तर निशा कदम आणि नीता महाले यांना त्यांचं रिकग्निशन. हे लोक सुद्धा म्हणजे काही महिन्यांपूर्वी हे लोक आले होते, स्वतःमध्ये चेंजेस केले आणि आज इथे आता recognition होतंय. Specifically स्वतःच्या बॉडीवरती काम करायचंय, म्हणजे मेडिसिन फ्री लाईफ जगायचंय. त्यांच्यासाठी एक योगाचा वर्ग 3 वर्ग आहेत आणि आपल्याला काय कारण आहे काय माहितीये का, मला वेळ नाही. ज्या लोकांना हे वेळ नाही ना त्याच्यासाठी स्वतःची कामगिरी असं डिझाईन केलं. ज्या लोकांना सकाळी नाही जमत त्या लोकांना संध्याकाळी नाही. आपल्या सकाळचे टायमिंग आहेत जे योगाचे बॅचेस आहेत ते म्हणजे काय 5:45 ते 5:7 आपले असे योगाचे वर्ग असतात आणि संध्याकाळी सुद्धा 6 ते 7 आपले योगाचे वर्ग असतात. आणि हे सगळं कसं आहे माहिती, फ्री आहे, कशाचेही चार्जेस नाहीये. जसं आपण काय म्हणतो स्वतःची कामामध्ये सगळं काही मोफत आहे, फक्त तुम्हाला काय करायचंय ग्राफ करायचंय. हे झालं योगाच्या बाबतीत. योगानंतर जसं मी म्हटलं की माइंडसेट, बरोबर, माइंडसेट वरती पण काम करण्यासाठी वेगवेगळ्या टॉपिक्स वरती माहिती जाणून घ्यायची. आता रिसेंट मध्ये आजपासूनच आपली व्याख्यानमाला सुरू झाली, स्पेशली महिला दिनानिमित्त. वेगवेगळे तज्ञ आम्ही तुम्हाला थोडे लोक दिसले पण स्वतःची फॅमिली एवढ्याच लोकांची आहे का, तर नाही. अनेक लोक आहेत आपल्याकडे, 500+ लोक रोज जॉईन होत आहेत. त्यामुळे तुम्ही सकाळी जॉईन करा. जो आपल्या सकाळी योगाची बॅच झाली की त्याच्यानंतर आपलं 5:45 ते 5:7 ते 5:7 पर्यंत आपल्या मस्तपैकी छानपैकी बुद्धिगीता असतात. त्याच्यानंतर आपल्याला छानपैकी वेगवेगळे रिझल्ट ऐकायला मिळतात, छानपैकी टॉपिक्स वरती माहिती देते. आणि सगळ्यात महत्त्वाचं जसं मॅडमांनी सांगितलं की आपल्याला ओंकार, आपले प्रत्येक सर आपले सगळे सर सांगत असतात की बाबा आपल्या जगात ओंकार आहे, म्हणजे ओमचा उच्चार होत असतो. आणि ज्यावेळेस आपण सुरुवात ओंकाराने करतो त्यावेळेस आपला दिवस सुद्धा छान जातो. त्यामुळे आपल्याला सगळं काही भेटतं की बाबा सगळं 20% 100% सगळ्यांवरती काम होतं. त्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं, काम करणं महत्त्वाचं आहे. आणि हे झालं योगा, त्याच्यानंतर माइंडसेट. आणि जे लोक यंगस्टर आहेत ना माझ्यासारखे यंग आहेत किंवा ज्यांना वाटतं की बाबा स्वतःमध्ये चेंजेस करून आपले यंगस्टर म्हणजे सगळे जे आपली यंग आहेत स्वतःची फॅमिलीमध्ये अबाउट 60 हे सुद्धा यंगस्टरच आहेत आपल्या स्वतःच्यामध्ये. त्यांच्या जर वर्कआउट करायचं असेल ना तर आपली वर्कआउटची पण पॅच असते 5:30 ते 6:30. म्हणजे आपल्याकडे वेगवेगळे ऑप्शन सुद्धा आहेत, ते तुम्ही तुमच्या कोचेसना म्हणजे ज्यांचा कॉल आलेला त्यांच्याकडून लिंक मागून घ्या. आणि ज्यांना हा ट्रेलर बघितलाय, ज्यांना पिक्चर एन्जॉय करायचा आहे त्यांनी सुद्धा तुमच्या कोचेसला विचारा पिक्चर नक्की काय आहे आणि त्याची माहिती जाणून घ्या. आणि थँक्यू सो मच की तुम्ही वेळ काढून आला. आणि आता काय थँक्यू की तुम्ही मॅच एन्जॉय करायला की ते मॅच आहे त्यामुळे त्याला पण सपोर्ट करू. आणि आता एक गोष्ट ठरवून जाऊ की आपल्याला स्वतःमध्ये सुद्धा चेंजेस करायचे आहे. तर थँक्यू सो मच. आपल्या इथे किशोर होईल आपल्या मोबाईलमध्ये